जालन्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का। राष्ट्रवादी नेते अब्दुल रशीद पहलवान यांचा काँग्रेस पक्षात जाहीर पक्षप्रवेश। दरम्यान 13 ऑक्टोबर 2025 रोजी जालना येथील प्रमुख सामाजिक कार्यकर्ते, कुशल राजकारणी आणि माजी नगरसेवक, माजी नगर परिषद सभापती श्री अब्दुल रशीद पहलवान यांनी 13 ऑक्टोबर 2025 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे। ते 12 ऑक्टोबर 2025 पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जालना शहर जिल्हा अध्यक्ष म्हणून कार्यरत होते। श्री अब्दुल रशीद पहलवान यांनी 2014च्या जालना विधानसभा निवडणुकीत भाग घेतला होता, ज्यामध्ये ते अल्पमतांनी पराभूत झाले होते। अब्दुल रशीद पहलवान यांनी मुंबईच्या दादर येथील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्यालयात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय सरचिटणीस माननीय श्री रमेश चैनीथला, प्रदेश अध्यक्ष माननीय श्री हर्षवर्धन सपकाळ, माननीय खासदार डॉक्टर कल्याण काळे, विरोधी पक्षनेते माननीय श्री विजय वडेट्टीवार, जालना जिल्हाध्यक्ष श्री राजाभाऊ देशमुख, आमदार श्री अमीन पटेल, आमदार श्री साजिद खान, अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष श्री वजाहत मिर्झा, प्रदेश उपाध्यक्ष श्री राजेंद्र राग, श्री कल्याण दळे, ज्येष्ठ नेते श्री इब्राहिम भाईजान, माजी मंत्री अनीस अहमद, अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष बदर भाई चाऊस, प्रदेश सचिव राम कुर्राडे, माजी सभापती अब्दुल रऊ परसुवाले, जालना शहराध्यक्ष अतिक खान, शेख खलील, सलीम पठाण, शेख वसीम आणि अब्दुल खालिद मोमीन यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसची सदस्यता स्वीकारली। हा निर्णय काँग्रेसच्या सर्वसमावेशक आणि जनकेंद्रित धोरणांमुळे प्रेरित आहे, जे राष्ट्रीय एकता, ग्रामीण विकास आणि सामाजिक न्याय यावर भर देतात। दरम्यान अब्दुल रशीद पहलवान म्हणाले, काँग्रेसची जोडले जाऊन मी मागासवर्गीय, दलित, महिला, अल्पसंख्याक, युवक आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यांना भक्कमपणे मांडेन। हा माझ्या राजकीय प्रवासाचा नवा अध्याय आहे। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा ऐतिहासिक पक्ष आहे, जो स्वातंत्र्य संग्रामाशी जोडला गेला आहे आणि राष्ट्रीय विकासासाठी कटिबद्ध आहे, असे ते म्हणाले। एवढंच नाही तर या प्रसंगी वसंत शिंदे, मुफस्सिर कुरेशी, उमर शेख, ज्ञानेश्वर जोगदंड, शाहबाज अन्सारी, शेख मसूद, आकाश चौधरी, जफर बॉन्ड, सैफ अन्सारी, आवेज खान, श्याम जाधव, मुकेश शाह, सोहेल काजी, माजिद खान, सय्यद असीम, शेख समद, शेख सलीम, सुभाष खरात आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते।